या ठिकाणी या सेवा संघामध्ये मित्रांनो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या कलेच्या माध्यमातून आमच्या वयाच्या 4थ्या वर्षी जण रसिकांना आपलंसं केलं असा बीड जिल्ह्यातला सुपुत्र साईराज गणेश केंद्रे या ठिकाणी त्याचं आगमन झालेलं आहे। त्याचे वडील गणेश दादा केंद्रे या ठिकाणी आलेले आहेत। तरी आपण त्याचं पूर्ण कोकणवासीय जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया। हॅलो हेलो हेलो शेख शेख हेलो हेलो मला थोडासा मराठीतला आवाज आला। हेलो हेलो थोडासा शांत करा थोडासा। हेलो शेख शेख हेलो हेलो आवाज सर्वांना येतोय का मित्रांनो? आवाज सर्वांना येतोय का? अगदी शेवटपर्यंत जर येत नसेल मित्रांनो तर निश्चित सांगा, कारण आजच्या कार्यक्रमाचा हा पैसा आणि पैसा सर्वांना वसूल करून जायचं आणि म्हणून आज या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र आदरणीय सन्माननीय तुरीवाले शाहीर सचिनजी धुमत बुवा शाहिराला या ठिकाणी विनंती करतो की आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची उत्तर त्या ठिकाणी घेऊन यायचे। माझा लेखी विषय या ठिकाणी घेऊन जायचा। तुझ्यावरी नाही कोणी जीवनावरा देते मी कबुली तू है माणूस भला। अरे तुझ्यावरी नाही कोणी जीवनावरा देते मी कबुली तू है माणूस खरा। होतो भास तुझा कसा जाऊ मी विसरून, होतो भास तुझा कसा जाऊ मी विसरून। दिल सखे मला कर वास्तव उमजून, दिल सखे मला कर वास्तव उमजून। अरे माझ्या राजा तुझे नशिबाचा खेळ समजून। अरे माझ्या राजा तुझे नशिबाचा खेळ समजून। म्हणून हे रसिक राजा ही विनवणी हा पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय। म्हणायचं आहे काय लक्षात असावं। तूच मला दिला खरा प्रेमाचा सहारा, तूच मला दिला खरा प्रेमाचा सहारा। करता ही सेवा मिळतो सुखाचा निवारा। नाही कधी जाणार मी तुला विसरून, नाही कधी जाणार मी तुला विसरून। तुझ्या प्रेमाचं सत्य घेतलं उमजून,
तुझ्या प्रेमाचं सत्य घेतलं उमजून अरे माझ्या रसिका तुझे ही चूक भूल माझी समजून अरे माझ्या रसिका तुझे ही चूक भूल माझी समजून त्या संचाचा एक हर होणारी असा कलाकार जो अगदी काही थोड्या दिवसापूर्वी आम्हाला तुम्हाला सर्वांना या जगाचा विरोध करून गेलेला आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माझ्या या संचाचा एक हर होणारी असा कलाकार रुपेश बंगाल आज स्वर्गवासी झाला आहे आणि म्हणून त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच त्या ईश्वराची मी प्रार्थना करतो आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो मित्रांनो. स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुशय प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा दैवत राजशिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता साहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधी सत्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिवार वंदन करून या मराठी अस्मितेचा मान देतो सरसेनापती अखंड महाराष्ट्राच्या राजाला हिंदुस्थानी सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबादेवीला वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन दत्तगुरु मित्र मंडळ तिवरे कुंभारवाडी कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक आयोजित श्री गुरुदेव दत्त व विठ्ठल रखुमाई मंदिराच्या 3ऱ्या वर्धापनाच्या दिनानिमित्तानं कलगी आणि तुरा असा नात्याचा देखील सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलारी कोटे श्री नाईक मंडळ तसेच कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळाचा मी शाखी राजेश्री मुक्काम सेवेली तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा जय बेटा नृत्य कलापथक कामांड वेतावाडी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या नमामानाचा सलामी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाखीरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो आधी जर आवाज माझा तुमच्यापर्यंत व्यवस्थित क्लिअर पोहोचत नसेल माझ्या तोंडातून येणारा शब्द जर शेवटपर्यंत कोणाला ऐकायला व्यवस्थित जात नसेल तर अगदी आपले सावंतकडे दादा सुंदर सावंत लागलेला आहे फक्त त्यांच्यापर्यंत येऊन ती सूचना द्या की बाबा शेवटपर्यंत आवाज
पोहोचत नाही. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम मी आभार मानतो श्री दत्तगुरु व विठ्ठल रखुमाई मंदिर या संपूर्ण मंडळाचे पदाधिकारी आणि आयोजक यांना या ठिकाणी प्रथमतः लाख लाख धन्यवाद देतो. मित्रांनो, या छोट्याशा शाहीराला या सेवेची संधी या ठिकाणी आपण दिली. आणि म्हणून आजचा कार्यक्रम मी त्यांच्या सोबतीने या ठिकाणी पुढे घेऊन चाललोय. संगीताला मला साथ करताय महाराष्ट्राचे ख्यातनाम ढोलकीपटू आणि ज्यांनी अनेक अशा रियालिटी शो मध्ये झी युवा फेअर मध्ये त्यांनी ढोलकी या ठिकाणी वाजवली आहे. माझे ढोलकीपटू विशालदादा सुद्धा. त्याचप्रमाणे आज मला कीबोर्डला साथ देत आहे माझे बंधू विशालदादा बंदरकर. बँजोला मला साथ करतायत माझे दादा सौरभदादा देवरुखकर. ऍक्टोपॅडला मला साथ देतोय माझा भाऊ प्रणव काकाडे. शैलीवादक माझे दादा रोहितदादा जाधव. आणि आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करताय ते माझ्या कोकणातील नामवंत साऊंडवाले दादा, आमचे आकाशदादा मध्ये आणि संपूर्ण सहकारी त्यांची टीम आहे. त्या सर्वांना मित्रांनो शाकीर मानाचा नमस्कार करतो. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो आम्ही बरीचशी मान्यवर मंडळी आजच्या घटनेमध्ये उपस्थित आहे. त्याच्यामध्ये आजच्या या कार्यक्रमासाठी कोकणातील ख्यातनाम शाहीर वर्ग देखील उपस्थित राहतील आणि त्याच्यामध्ये मला गुरु समान असणारे आदरणीय सन्माननीय नामवंत तोरेवाले शाहीर तुषारजी पंधेरे मावळे हे देखील आजच्या घटनेमध्ये उपस्थित आहे. आणि देखील शाहीर मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे तोरेवाले माझे मित्र माझे दादा जितेश दादा गोरख हे देखील आजच्या घटनेमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझे बंधू आणि एक नामवंत अशा कवी अविनाश दादा कडू हे देखील आजच्या घटनेमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे माझे बंधू आणि गोड आवाजाचे शाहीर तोरेवाले शाहीर जरी तोरेवाले असले तरी अगदी सगळ्या भावाप्रमाणे मला जीव लावणारे माझे बंधू सुशांतदादा शिरकर हे देखील आजच्या घटनेमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे माझे शिष्य वेदांतदादा जाधव तसेच तोरेवाले शाहीर माझा भाऊ आहे महेश डोकरकर हा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. त्याचप्रमाणे अजून एक माझे शिष्य ओंकार लांजेकर, नितेश दादा शिकवण या ठिकाणी आमचा दीपक नाचरे आणि दादा पाशे ही संपूर्ण या ठिकाणी शिष्यमंडळी आज मला कोरस या ठिकाणी साथ करतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे प्रमोददादा गोवळकर हे देखील आजच्या या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे शीतल दादा महेंद्रदादा शीतल हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक प्रवीणदादा पाटील हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना देखील शाहीर मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा युवा अभिनेता साईराज गणेश अप्पी आमची कलेक्टर ही जी मित्रांनो या ठिकाणी जी मालिका होती त्या मालिकेमध्ये जी आहे त्याच्यामध्ये काम केलेलं आमचा या ठिकाणी साईराज याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. तुला देखील या ठिकाणी शाहीर मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे जे मित्रांनो गाणं गेल्या वर्षी व्हायरल झालं होतं आमच्या पप्पाने गणपती आणला ते देखील या ठिकाणी साईराजने आमच्या केलं होतं. तर त्याला देखील शाकीर मानाचा नमस्कार करतो. तसेच आजच्या या मित्रांनो गर्दीमध्ये नांदा तालुक्याचे सुपुत्र आणि माझे बंधू अगदी सुंदर असे सावड लावणारे दीपराज दादा ठाके देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. दादा देखील शाकीर मानाचा नमस्कार करतो. तसेच माझ्या या लोककलेतील एक नवा उगवता तारा ज्याचा हात मित्रांनो अगदी सुंदर असा बोलतो आमचा अपूर्व झाडेकर हा देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो माझ्या खेड तालुक्यातला एक असं व्यक्तिमत्व अगदी मित्रांनो कमी वयामध्ये ज्यानं आपल्या वाणीनं आपल्या वक्तृत्वानं संबंध कोकणवासियांच्या मनावरती जो राज करतोय तो माझा तालुक्याचा सुपुत्र सिद्धेश उपेकर हा देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. तरी या ठिकाणी शाकीर मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो माझी शाखा सुनकाई देवी नृत्य कलापथक अडूर गोहागर मुंबई या शाखेचे देखील काही मंडळी आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याला देखील मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो ही लोककला आज संबंध कोकणामध्ये ज्यांनी घराघरापर्यंत पोहोचवली ते माझे युट्यूबर्स माझ्या कोकणातील युट्यूबर्स हे देखील आजच्या गर्दीमध्ये वेळातले आणि या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. त्या सर्वांना शाकीर मानाचा नमस्कार करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो अजून या गर्दीमध्ये कोणी शाहीर वर्ग गुरुजन वर्ग उपस्थित राहिला असेल तर त्यांना देखील त्या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा नमस्कार असणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये मंदारदादा गावणं युवा पिढी डायमंड उद्योजक तसेच शिवशाही चायनीज सेंटरचे मालक आहेत. दादा देखील अशा कार्यक्रमाला वेळात काढून उपस्थित राहिले. त्यांना देखील शाहिरी मानाचा नमस्कार करतो.
सांगायला अभिमान वाटतो. राजेश बुवाचा मुंबई रंगमंचावरचा हा 5वा कार्यक्रम आहे मित्रांनो. अजून 2 कार्यक्रम बाकी आहेत, पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी, तुमच्या सर्वांच्या प्रेमानं, मायेनं आजचा हा 5वा देखील कार्यक्रम हाऊस फुलचा मित्रांनो बोर्ड लागलेला आहे. तुमचे सर्वांचे मित्रांनो अगदी आभार मानेल तेवढे मित्रांनो कळीच आहेत. या छोट्याशा शाहिरावरती, आम्हा दोन्ही शाहिरांवरती जे तुम्ही विश्वास ठेवला, जे प्रेम दाखवलं, आयोजकांवरती जो विश्वास दाखवला, त्याबद्दल या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो. आता रीतिरिवाजाप्रमाणे सर्वांना मित्रांनो मुजरा करून झालेला आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आता राहिलं कोण? ज्यांची मी आज, मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो, ज्यांची मी आज 2-3 तासासाठी बायको आहे आणि जे माझं पती देव आहे, प्रतिस्पर्धी शाहीर, आदरणीय, सन्माननीय, बुलंद आवाजाचे शाहीर, हेटेवालं, तुरेवाले शाहीर सचिनची धुमत बुवा यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्यांचे संपूर्ण सहकारी, त्यांचा संच, त्यांचे संगीतकार, त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा या ठिकाणी करून मिळालो. माझे गुरुवर्य आदरणीय दौलत शेतिका, विजय शेतिका यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्यांच्या या ठिकाणी पायावरती नतमस्तक होतो. अगदी मित्रांनो जास्त सर्वांचा वेळ घेता पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्वरीला वंदन करून रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते फक्त तुझ्या प्रेमामुळे, तुझ्या आशीर्वादामुळे. आज या छोटीशी नौकेला अथांग पसरलेल्या या जनसागरामध्ये एक सोडली ही छोटीशी नौका या नौकेला तीरापर्यंत लावलं. रसिका, अरे तुझंच फक्त काम आहे आणि म्हणून ही स्तवन तुझ्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय लक्षात. कि
दैव तुझ्या चरणाचा अधिकार आणि मी दास बनून म्हणायचं आहे काय बुवा आधी तुम्हाला पण सांगतोय सुरुवातीपासून शेवटपर्यंत कानात छोटा बाहेर काढा आणि माझ्या गाण्याच्या प्रत्येक शब्दाकडे बुवा तुमचं लक्ष असतं म्हणायचं काय लक्ष असावं तुझ्यासाठी सुरांची मी केली ना तमा हे कसे का अरे तुझ्यासाठी सुरांची मी केली ना तमा कधी केली ना तमा वागता मी वागता ही स्वरांजली रसिका वागता ही वागता ही स्वरांजली रसिका
खेड्या पालगड किल्ल्यावरची आमची मंडळी अशा गर्दीमध्ये ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक आले मानाचा मुजरा करतो. त्याप्रमाणे माझी शाखा सुंकागिरी नृत्यकलाबद्दल अडून गुहा मुंबई या माझ्या शाखेकडून या माझ्या नाचणाऱ्या शाखेसाठी या लहान मुलांसाठी 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक आले मित्रांनो मानाचा मुजरा करतो. त्याप्रमाणे शाही राजेशाला निकम यांच्यासाठी माझा भाऊ सिद्धेश उर्देकर माझ्या भावाच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलंय शाहीची मानाचा मुजरा करतो. त्याप्रमाणे 15 गावातील माझे जीवलग मित्र मदनदादा चांगले आणि रोहितदादा उर्देकर यांच्याकडून मैत्री दिनाच्या लाख लाख शुभेच्छा आलेल्या आहेत. तुम्हा सर्वांना मित्रांनो आज मैत्री दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. या माझ्या भावांच्या माध्यमातून राजेश बुवाच्या या संपूर्ण संस्थेसाठी 501 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलंय मानाचा मुजरा करतो. त्याप्रमाणे साई सुमन टूर्स अँड ट्रॅव्हल्स या ट्रॅव्हल्सचे मालक माझे बंधू समीर दादा मोरे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आलेलं आहे. आजच्या मित्रांनो गर्दीमध्ये एक नाव अवश्य राहून गेलं. माझे बंधू अतुल दादा कदा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी शाही मानाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो मगाशी जे नाव घेतलं होतं या महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रवीणदादा पाटील हे देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दादा तुम्हाला देखील या छोट्याशा शाहीराचा शाही मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो सवन या ठिकाणी झालेला आहे. आता वळते गणाकडे सर्वांना ती उत्सुकता लागलेली आहे. सर्वांना ती ओढ गावची मित्रांनो निश्चित लागलेली आहे. कारण एका रात्री नेहमी माझ्या कार्यक्रमातून सांगतो एका रात्रीमध्ये अख्खी मुंबई खाली करण्याची ताकद ही फक्त माझ्या कोकणकरांच्यातच आहे. बाकी हे कुणाला शक्य नाही. एका रात्रीमध्ये अख्खी मुंबई खाली हा फक्त माझा कोकणकरच करू शकतो. त्याचं कारण म्हणजे का? कारण ओढ लागली प्रत्येकाला. ओढ लागले कामावरती सुट्टी नाही मिळाली तरी कामावरती लाट मारून जायची तयारी माझ्या फक्त कोकणकरांच्यातच आहे मित्रांनो. आणि म्हणून ती ओढ या ठिकाणी सर्वांच्या मनातली लागलेली आहे. वाटेकडे डोळे लागले. आजची तारीख आहे मित्रांनो 3 तारीख बरोबर आहे ना. आणि म्हणून सर्वांचे डोळे लागले दिवस फक्त राहिलेत मोजके. कुणाच्या मनामध्ये काय काय उत्सुकता लागली असेल ती त्याला माहिती आणि त्या लेखना त्याला माहिती. आणि म्हणून मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये माझे गुरुबंधू आणि गोड गळ्याचे गायक कोकण रत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. माझे बंधू समीरदादा मोरे हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मानाचा मुजरा करतो. तामणगावचे सरपंच श्री गंगाराम कृष्ण हरावडे साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बहारदार पारितोषिक मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून गाण्याकडे वळते मित्रांनो म्हणायचं आहे काय लक्ष असावं. तुझी आठवण येते त्या पावसाच्या
लेकराला बसलेल्या सर्व कोकणकरांना आस लागले की फक्त तुझ्या येण्याची आणि ओढ लागले 27 तारखेच्या दिवसाची म्हणून म्हणायचं बघा माझ्या वेगळ्या या मनाला किती बघू सागराया बाप्पा अरे तू येणार आहेस या मला सांगू कसं उद्याचा दिवस कधी जाईल परवाचा दिवस कधी जाईल आणि 27 तारखेचा दिवस कधी म्हणून म्हणायचं माझ्या वेगळ्या या मनाला किती बघू सावराया ओढ लागली तुझी मला रे देवा बाप्पा गणराया अरे कधी येशील डोळे सुकले तुझ्या वाटेकडे डोळे लावून लावून बाप्पा अरे जेव्हा तू घरात येतोस तेव्हा ते घर घर नाही राहत त्या घराचं मंदिर बनत जातं म्हणून तुझा लेकरू तुला सांगतोय लवकर ये म्हणून म्हणायचंय 1 2 3 4 Thank
प्रसादिक गमन नाट्य मंडळ यांच्या माध्यमातून मैत्री दिनाच्या शुभेच्छा आलेल्या आहेत आणि 200 रुपयाचं 72 पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मित्रांनो मुजरा करा. आणि आज मित्रांनो विषय राहून गेला. खऱ्या अर्थानं आजचा दिवस आहे हा नात्यातला गोडवा वाढवण्याचा दिवस आहे. आजचा जो दिवस आहे आपुलकीचा दिवस आहे. आजचा जो दिवस आहे तो मैत्रीचा दिवस आहे. आणि म्हणून माझ्याकडून तुम्हा सर्वांना मैत्री दिनाच्या लाख मित्रांनो शुभेच्छा देतो. आणि आता खऱ्या अर्थानं सवन आणि गण झालेला आहे. बरोबर आहे ना? बरोबर ना? माझे बंधू गोड गायक आहेत, गायक आहेत आदित्य दादा खांडेकर हे देखील अशा कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. मला समजून करतो. तर सवन आणि गण मित्रांनो झालेला आहे. तुम्ही झोपलो नाही ना? झोपलो नाही ना? झोपलं? अरे हा दिवा म्हणजे आपला प्रतिकोकण आहे. आणि दिव्याचा माणूस फक्त दिवाच लावतो, कधी तुम्हाला झोपून देत नाही मित्रांनो. मग तुम्ही झोपलो तर व्हाय कसा. आणि म्हणून मित्रांनो सवन आणि गण या ठिकाणी झालेला आहे. कार्यक्रमाची खरी मजा आपण म्हणतो शक्ती तुल्याची कविती तुल्याची खरी मजा ही असते गवळणीपासून. बरोबर आहे ना? वा बारी खतलं. बरोबर ना? आणि म्हणून आजची जी गवळ मित्रांनो माझी असणार आहे माझ्या माय मावल्यांचा शाहिरांचा बसलेल्या गुरुजनांचा मान आणि सन्मान ठेवून गोड नाही प्रेमाची नाही वाकडी सरळ आणि गोवाला पण चांगली अगदी पचल. कारण आजचा वार पण रविवार आहे. जरी रविवार असला तरी श्रावण चालू आहे. काय सुशांत दादा तेव्हा गोवाला गवळण माझी पचल गोवा होत आहेत ना आपल्या अंगाला असू द्या. गोवा लिहून घ्या काय म्हणतो बघा. आणि म्हणून मित्रांनो गवळीचा विषय आणलाय कारण या वर्षातला आम्हा दोघी शाहिरांचा पहिलाच कार्यक्रम आहे. गणपतीत गोवा काय अजून भेटलेलं नाही कुठं. आता नवरात्रीत कुठे भेटतील त्याचा काय पत्ता नाही. येतं पण त्यांच्या अंगावर जाऊन चालायचं नाही. आता आल्यावर बघा याचा त्यांचा भाग आहे. अगदी फेटा बिटा बांधून कसा नवरा सजून येत फक्त बघा. असू द्या असू द्या असू द्या त्यांच्या आशेला आपणच टाकू म्हणून म्हणायचं त्या बघा गवळ टाका मित्रांनो. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. अहो ऐका सांगते ही दादा बातमी नाही ती खोटी. ऐका सांगते ही दादा बातमी नाही ती खोटी. मंचुरीला गेले गलोनी मी पाहिलं कानाच्या ओर. अहो पळता पळता या चोराची बघा सुटली गलोनी. माझ्या माठातलं लोणी तूच खाऊन गेलाय. आणि राधेने बघितल्यावर असा काय पळत सुटला की पळता पळता कानाची लंगोटी सुटली म्हणून म्हणायचंय. अरे पळता पळता या चोराची बघा सुटली लंगोटी. मग आज पडले माझ्याशी गाठ कान्हा. अरे नाही करून देणार ही राधा तुला वारता बक्षीस आलेलं आहे. मी कोकणी कलाछंद युट्यूबर चॅनलचे मालक शाहीर एकनाथदादा बोरटे दापोली, शाहीर संदीपदादा मोरे गोवा आणि शाहीर राजेश निगम गोवा यांचे पटशिष्य दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं 72 पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मुजरा करतो म्हणून बघा बुवा गवळीचा विषय आणलाय. अगदी आज तुम्हाला जास्त संवाद पण नाही बुवा पण तुम्हाला गवळीचा विषय देतोय. अगदी बुवा प्रेमाने देतोय. पण राधा काय म्हणते ऐका बघा. अरे चोरा 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 अरे आईस कधी कुठं राधा म्हणते अरे चोरा तू लय हराम खोरा. तू हराम खोरा काही वाटते तुला मजा. अरे छोरा तू हाय हराम खोरा मग काय वाटते तुला मजा. चार चौकात देईल सजा. बघा मित्रांनो
अरे चार चौघात देईल सजा तो आंड फोडील काढणार तुझा अरे चार चौघात देईल सजा तो आंड फोडील काढणार तुझा राधा काय म्हणते तू जेव्हा गोकुळामध्ये येऊन आमच्या घरात शिरतोस आमच्या घरातल्या येऊन चोऱ्या माऱ्या करतोस यात तुला काय मोठेपणा मिळतो यात काय तुला मजा वाटते पण आज मी तुला पकडलाय बरोबर आहे ना माझ्या घरात तुला चोरी करताना मी पकडलाय मग त्याची सजा चार चौघा तुला कोण देईल तर तुझी आई देईल तुझं तोंड कोण बोलेल ओ बा ओ धोकानो काय म्हटलं चार चौघात देईल सजा तोंड बोलालो अरे तोंड घोडील काढणार तुझा मी तुला घेऊन तुझ्या यशाच्या पायी जाते मग त्याची सजाची तुला काय देईल चार चौघा तुझ्या आबूचा पंचनामा झाला तुझा तोंड होईल चोऱ्या माऱ्या करू नको गोवा ओ धोकानो एवढा तुम्हाला इंजेक्शन आगली वाट कसा नाही कोविडचा देत नाही बुस्टरचा देत वरच्यावर बोला मध्ये म्हणतोय आला चोरा तू हराम खोरा हे आला चोरा तू हराम खोरा काही वाटते तुला बसा अरे काही वाटते तुला बसा चार चौकात गेली सजा तो काय घोडील काना तुझा
म्हणून मित्रांनो वेळ देखील वाढत चाललेला आहे आणि निश्चितपणे वेळेला महत्त्व देण्याचे प्रत्येक शाहीराचं प्रत्येक कलाकाराचं मित्रांनो काम म्हणतात आणि म्हणून कलिंगतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय विचारत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय वनपर्यंत पोहोचवलेला आहे. मला वाटतं माझे बंधू प्रशांतदा पाशे दादा देखील त्याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. दादा तुम्हाला देखील आज फ्रेंडशिपच्या मैत्री दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आपलं नातं भले तुम्ही बुवांच्या पार्टीतला असू द्या पण नातं आपलं जीवाभावाचं असलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो बघा कलिंगतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा. विषयाचे विश्लेषण करतो की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर. माझ्या विषयाची खरी टीप अशी आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे बुवा. आज आदरणीय सन्माननीय मला गुरु समान असणारे तुषारजी पंधरे मावली हे देखील समोर बसलेले आहेत आणि त्यांचे तुम्ही पटशिष्य आहात. बाबू रंगडे घराण्याचा हा इतिहास आहे की ते कधी खोटं बोलत नाही आणि म्हणून बुवा त्याच अनुषंगाने तुमच्यावरती विषय सोडलेला आहे. मी तुम्हाला आजही बुवा सांगतो माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका पण अगदी बुवा माझ्या विषयाच्या जवळ पोहोचतात आणि जरी बुवा माझ्या ग्रंथानुसार जर तुमचं उत्तर योग्य आलं तर आज या दिवानगरीमध्ये या समाजाच्या साक्षीने बुवा तुमचा सत्कार करून जाईल. पण हो धोकानो जर वडाचा माग्यावर काढला तर सत्कार नाही होत होता धिक्कार झाला. आणि म्हणून बक्षीस झालेला आहे शाहीर केशवजी पवार मॅडम विरुद्ध शाहीर किशोरजी सनस यांचा जुगलबंदीचा सामना दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी याच रंगमंचावरती मित्रांनो होणार आहे. तरी सर्व माझ्या रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाची मजा घ्यायची. दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो. मनीषाला होते का 15 गाव दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो. अवतरला हो गण पार्वतीच्या माळाचा या गाण्याचे गायक आशिष दादा कोंडविलकर आणि अक्षय दादा कोंडविलकर आणि सुरेश दादा दादांच्या माध्यमातून गाव कोंडिवली खेड माझ्या तालुक्यात सुपुत्र आहे. दादांच्या माध्यमातून 215 रुपयाचं 1000 पारितोषिक आलंय. आणि म्हणून मित्रांनो शेवटचा विषय एका मिनिटात ठेवतोय आणि या ठिकाणी बारी माझी संपवतोय. वेळेच्या अभावी म्हणून म्हणायचं की आजच्या सामन्याला मजाही येणार आहे आणि तुमच्या प्रत्येक शब्दाचं उत्तर धुववा मी आज तुम्हाला देणार आहे. अहो समाचार तुमचा या दिवानगरीत आज मी घेणार आहे आणि जमलंच तर बुवा या रसिकांच्या साथीनं अवया मंचावरून हा राजशिवा बाजी मारून जाणार. बघा ठाणेकर मोहनचं शक्तिपुराचा धन्यवाद त्यांचं ते गाणं आहे काय सांगू बाई याला बरोबर आहे ना. अहो कुठे गेला शंकर माझा मसला तो विषय आणला बघा. ती चाल विषय कसा आणला बघा. अहो ऐका हो शाहीर दादा ऐका हो शाहीर दादा विषय माझा सोडला हो तुम्ही ऐका हो शाहीर दादा विषय माझा सोडला हो उत्तर देऊन थोडी राखावीला. हो काय म्हणतोय. अहो उत्तर देऊन थोडी राखावीला नाही तर तोंडावर तुमच्या धूळ समाज नाही तर तोंडावर तुमच्या धूळ समाज नाही तर तोंडावर तुमच्या धूळ समाज नाही तर तोंडावर तुमच्या धूळ समाज. ऐका हो शाहीर दादा विषय माझा सोडला हो ऐका हो शाहीर दादा विषय माझा सोडला हो उत्तर देऊन थोडी राखावी
वेळ आहे त्या वेळेमध्ये कार्यक्रम करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे. ज्या पद्धतीनं मला माझ्या पहिल्या पिढीसाठी मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला, त्याच पद्धतीनं शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या पिढीसाठी मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या पिढीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या साथीनं आजची पहिली पिढी या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.